हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बघणार आहोत हेल्दी रेसिपी जी की आहे आपला हेल्दी काळा चहा. ओके, आणि ही रेसिपी घेऊन येत आहेत आमच्या सासूबाई. तर चला तर बघूया. तर स्टार्टिंगमध्ये आपण आता काय टाकणार आहे पाण्यामध्ये? तुळशी पत्ता. ओके, आणि त्याच्यामध्ये पुन्हा पुदिन्याची काही पाने पुदिन्याची. ओके ओके ओके. आणि हिरवी चहापत्ती असते ना, ओके, गवती चहा. बरं. ओके. आणि थोडं अद्रक पण टाकायचं. ओके, अद्रक खिचून टाकत आहेत. ओके. आता याला बॉईल होऊ द्यायचं आहे. ओके ओके. आपल्याला पाहिजे तेवढं गोड. आणि हे काय आपण गूळ टाकायचं. ओके ओके. आपल्या आवडीप्रमाणे ओके गूळ टाकायचं. ओके. आणि अगदी किंचित चहापत्ती. ओके. या चहाचे बेनिफिट्स काय आहेत? या चहामुळे तुम्हाला शरीराला खूप फायदे. ओके. डायजेशनचा म्हणजे असं काही त्रास होणार नाही. पचायला हलकी आहे. ओके. आणि शरीराला उत्तम. ओके ओके ओके. आणि आता याला किती वेळपर्यंत बॉईल होऊ द्यायचं? आपण याला साधारणतः 5 मिनिटं उकळू द्यायचं. कारण त्या आपण ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्याचा अर्क, पुदिन्याची पाने, चहापत्ती आणि तुळशी पाने ह्याचा अर्क त्या पाण्याला उतरायला पाहिजे पाण्यात. ओके ओके. तर तुम्ही इथे बघू शकता याचा रंग कसा चेंज होतो आहे आणि वस्तू कशा सगळ्या एकजीव होत आहेत. ओके. साधारणतः किती वेळपर्यंत त्याला बॉईल होऊ द्यायचं आहे? त्याला साधारणतः 5 मिनिटं. ओके 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 ओके. ठीक आहे. कारण आपण टाकलेली तुळशीची पाने आणि हिरवी चहापत्ती आणि पुदिन्याचा अर्क, अद्रक याचा अर्क त्या पाण्याला व्यवस्थित उतरतो. त्यामुळे ते चहाला चव पण चांगली येते. आता तुम्ही बघू शकता की आपला हा चहा तयार झालेला आहे. आता आपण इथे गॅस बंद करूया आणि चहा ओतून घेऊया. ओके. वा, आता तुम्ही बघू शकता आपला गरमागरम चहा एकदम तयार झाला आहे. सुंदर. बघा, तुम्हाला आवडते का? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.